मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे. कारण की 2 हप्ते तुम्हाला जर का जमा झाले नसेल, म्हणजे या मे महिन्यामध्ये 2,500 रुपये आणि प्लस 2,500 रुपये, म्हणजे तुम्हाला जर का 5,000 रुपये जमा झाले नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. कारण की बघा, निराधारांना आता मे महिन्यामध्ये 2-2 हप्ते जमा झालेले आहे. काही लाभार्थी जसे की कमेंट करू लागलेले आहे की मे हप्ता 2 आम्हाला जमा झाले नाही, काही फेक बातमी सांगत आहे. तर हे फेक बातमी नाही, फक्त व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत फास्ट चालायचं आहे, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. मित्रांनो बघा, आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत एकच लाभार्थी मोडत नसते. कारण की बघा, श्रावणबाळ योजना झाली, संजय गांधी योजना झाली, त्यामध्ये निराधार व्यक्ती आहे, विधवा महिला आहे, ज्येष्ठ नागरिक आहे, त्याचबरोबर दिव्यांग बांधव सुद्धा मोडत असते. मग आता या सर्वांमध्ये इतर सर्व लाभार्थी असणार, मग या सर्वांना पैसे जमा होणार का? तर बघा, या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि 2,500 रुपये कोणत्या लाभार्थ्यांना जमा झाले, कशा पद्धतीने जमा झाले, आणि तुम्हाला अजूनपर्यंत मेचा हप्ता मिळाला नसेल यासाठी काय करायचं आहे, संपूर्ण प्रोसिजर आणि स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे. ही माहिती ऐकल्यानंतर 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर बघा, पहिला पॉईंट म्हणजे 2.5 ते 2.5, म्हणजे बघा, आपण जर पाहायला गेलं तर 5,000 रुपये कोणत्या लाभार्थ्यांना या मे महिन्यामध्ये जमा झालेले आहे. तर बघा, आता मागील जसे की जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, तर बघा त्याच पद्धतीने मार्च हप्ता ज्या लाभार्थ्यांना मिळाला नव्हता तर त्या सर्व लाभार्थ्यांना मार्च असो किंवा एप्रिल महिना असो, तर आता बहुतांश लाभार्थ्यांना एप्रिल महिना मिळाला नव्हता, तर एप्रिल महिना आणि मेचा महिना म्हणजे एकत्र सर्व लाभार्थ्यांना, जसं की आता 5 मिनिटं आधी मेचा हप्ता मिळाला आणि 10 ते 15 ते 20 मिनिटानंतर त्यांना 2,500 रुपये पुन्हा क्रेडिट झाले. हे 2,500 रुपये कोणाला मिळाले? तर बघा, दिव्यांग बांधवांना, फक्त दिव्यांग बांधवांना हे पैसे मिळालेले आहे. आणखी मी तुम्हाला सांगत आहे, फक्त दिव्यांग बांधवांना, नाही तर तुम्ही कमेंटमध्ये विचारत असता की आम्हाला जमा झाले नाही, फेक माहिती देत आहे. तर बघा, ज्या दिव्यांग बांधवांचा मागील हप्ता थांबलेला होता त्यांना पैसे जमा झाले. आता आपण पुढील स्टेप बघूया, म्हणजे सर्व निराधार, संजय गांधी असो, श्रावणबाळ असो, दिव्यांग बांधव असो, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, सर्व निराधारांसाठी असणार आहे. बघा, आता तुम्हाला जर का मार्च असो, एप्रिल असो, मे हप्ता तुम्हाला जर का जमा झाला नसेल तर यासाठी काय करायचं? तर बघा, तुम्हाला तहसील कार्यालयावरती, म्हणजे जसं की आपलं व्हेरिफिकेशन हे पूर्ण असायला पाहिजे, तरच तुम्हाला 100% पैसे येत असतो. कारण की जर आपलं पाहायला गेलं तर बघा, जसं की कलेक्टर ऑफिस आणि तहसील ऑफिस यामध्ये जर का काही मिस्टेक असेल, म्हणजेच आपल्याला जसं की व्हेरिफिकेशन झालं नाही किंवा काही अडथळा आला, इश्यू आला, व्हेरिफिकेशन इनकम्प्लीट आहे, तर या कंडिशनमध्ये तुम्हाला पैसे जमा होत नाही. एक गोष्ट तुम्हाला क्लिअर ठेवायची नाही. तुम्ही जर का काय म्हणाल की जसे आपण तहसील कार्यालयामध्ये गेलो, आम्ही डॉक्युमेंट सबमिट केलं, सर्व सबमिट केलं, तर लक्षात ठेवा, तुमचे डॉक्युमेंट हे तिथं पेटी, जसे की कागदाची रद्दी, हे तिथं बंच तिथं ठेवल्यातच असते. आपण जर पाहायला गेलं तर ऑनलाईन पद्धतीने ह्या प्रोसिजर जेव्हा कम्प्लीट होत असते तेव्हाच आपल्याला हे पैसे मिळत असते. एक गोष्ट तुमची क्लिअर झाली असेल तर आपल्याला काय करायचे आहे, ऑनलाईन पद्धतीने व्हेरिफिकेशन कम्प्लीट आहे की नाही हे नक्की आपल्याला एकदा चेक करायचं आहे. जसं की आपण पाहायला गेलं, बँक खात्याला आधार कार्ड लिंक असेल, डीबीटी इनेबल असेल, ऍक्टिव्ह असेल, तरच आपल्याला पैसे जमा होत असते. त्याच पद्धतीने ई केवायसी जशी आपण पूर्ण करत असतो, बँक खाता आपल्या खात्याला लिंक असते, म्हणजे ऑनलाईन पद्धतीने. आपण जर पाहायला गेलं तर बँकेमध्ये गेलो, एखादा फॉर्म जर भरला आणि देऊन दिला, घरी रिटर्न येऊन गेलो, तर आपल्याला पैसे जमा होणार का? नाही. ते व्यक्ती जेव्हा ऑनलाईन, जसे की त्याला रजिस्ट्रेशन म्हणून किंवा ऑनलाईन ते काम करत असतील, त्याच्यानंतरच आपल्याला पैसे जमा होत असते. तर हा तुम्हाला क्लिअर ठेवायचा आहे. कारण की बघा, तहसील कार्यालयामध्ये ऑनलाईन व्हेरिफिकेशन हे आपलं कम्प्लीट असायला पाहिजे, ना की इनकम्प्लीट असेल तर आपल्याला पैसे जमा होणार नाही. तर हे कारणास्तव, हे मुख्य कारण असणार आहे की ज्या माध्यमातून तुम्हाला पैसे जमा झाले नाही. आणि पुन्हा तुम्हाला सांगत आहे की ज्या लाभार्थ्यांना जसं की एप्रिल हप्ता मिळाला नव्हता, फक्त दिव्यांग बांधवांना, त्यांनाच 2,500 रुपये या महिन्यामध्ये मिळाले आणि ते देखील डबल हप्ते मिळालेले आहे, म्हणजेच 5,000 रुपये त्यांना एका सरी क्रेडिट झालेले आहे. मित्रांनो, अशा पद्धतीची माहिती आहे. सर्व काही माहिती तुम्हाला डिटेलमध्ये समजली असेल तर असेच कामाचे व्हिडिओ डेली पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.